पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, या ओळीची प्रचिती अशा प्रकारच्या घटनांमधनं आणि आजच्या कार्यक्रमामधनं देखील आपल्या सर्वांना येते. आपल्यापैकी कोणीच कधीही कल्पना केली नव्हती की अशी अचानक अजितदादांना श्रद्धांजली देण्याची वेळ ही आपल्यावर येईल. मी हे दाव्याने सांगू शकेन की या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये इतिहास ज्या नेत्यांचा उल्लेख करेल त्यातलं एक प्रमुख नाव हे निश्चितपणे अजितदादांचं असेल. अजितदादांनी या महाराष्ट्रामध्ये एक जनतेचा नेता, एक लोकनेता अशा पद्धतीची प्रतिमा तयार केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्याचा पूर्ण, ज्याला आपण महाराष्ट्राची नस म्हणतो, ती माहिती असलेले अजितदादा होते. आणि विशेषतः एक उत्तम प्रशासक म्हणून जे गुण असले पाहिजे ते गुण त्यांच्यामध्ये प्रचंड होते. त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं नेतृत्व वेगळ्या क्षितिजाकडे चाललं होतं. खूप स्वप्न ही त्यांना पूर्ण करायची होती. त्या दिशेनं पूर्ण दृढतेनं ते चालले होते आणि निश्चितपणे त्यांचं नेतृत्व एका वेगळ्या क्षितिजावर जात असताना अचानक आपल्यातनं त्यांचं निघून जाणं हे खरोखर अत्यंत वेदनादायी आहे, अत्यंत दुःखदायी आहे. दादांची स्वप्न पूर्ण करणं आणि या महाराष्ट्राला पुढे नेणं हीच खऱ्या अर्थानं त्यांना श्रद्धांजली ठरेल.